ठाणे शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडलाय। वर्तकनगर प्रभागातल्या अतिक्रमणांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन चालढकल करत असल्याच्या या तक्रारी आहेत। याचाच निषेध म्हणून काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी चक्क झोपा काढा आंदोलन पुकारलं। ठाणे महापालिकेतल्या अतिक्रमण विभागाचे पालिका उपायुक्त केडी निपुर्ते यांच्या कार्यालयातच त्यांनी हे आंदोलन केलं। विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे आणि काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांच्यासह सर्व विरोधी नगरसेवकांनीही या आंदोलनाला हजेरी लावली। अखेर पालिका प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। 200-350 कोटी खर्च केल्यानंतर सुद्धा 200-250 कोटी सगळी अतिक्रमण रस्त्यालगत आहेत आणि परत बांधली जात आहेत आणि अतिक्रमण खातं आणि आमचं साहेब वर्तकनगर प्रभाग समिती टोटली निष्क्रिय आहे। वारंवार तक्रारी गेल्या 2 वर्षात मी नगरसेवक झाल्यापासून तर सातत्याने पाठपुरावा करतो। आयुक्तांनीही आदेश दिले, त्यांना लेखी आदेश दिलेत बघा आयुक्तांचे, तरी काही कारवाई करत नाही। राजकीय दबावाला बळी पडून प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष हे बांधकामं वाढवण्यात आणि ही बदबोसपुरी वाढवण्यात सहभागी झालेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।